सत्यनारायण व्रतकथा। नारद आणि भगवान विष्णूची कथा ऋषींनी सांगितल्यानंतर श्री सुतजी म्हणाले, हे ऋषींनो, ज्या व्यक्तीने हे व्रत पहिल्यांदा पाळले त्याबद्दलही मी तुम्हाला सांगेन, लक्षपूर्वक ऐका। एकेकाळी सुंदर काशीपुरी नावाच्या नगरात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता। भुकेने तहानलेल्या तो ब्राह्मण अन्नाच्या शोधात पृथ्वीवर भटकत होता। हे पाहून एके दिवशी भगवान सत्यनारायण स्वतः वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात पृथ्वीवर आले आणि त्या गरीब ब्राह्मणाकडे गेले आणि विचारले, तू रोज अशा दुःखी मनाने या पृथ्वीवर का भटकत आहेस? ब्राह्मणाने उत्तर दिले, मी एक गरीब ब्राह्मण आहे आणि भिक्षा शोधण्यासाठी मला या पृथ्वीवर फिरावे लागले आहे। माझ्या गरिबीतून मुक्त होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय असल्यास कृपया मला कळवा। त्यावर वृद्ध ब्राह्मण म्हणाला, तुम्ही सत्यनारायणाची पूजा करा, तो सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतो। जो कोणी त्यांची उपासना करतो तो दुःखापासून मुक्त होतो। असे म्हणत भगवान सत्यनारायण वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात अंतर्धान पावले। त्यांचे बोलणे ऐकून गरीब ब्राह्मण हे व्रत कसे पाळायचे याचा विचार करू लागला। गरीब ब्राह्मणाने रात्रभर याचा विचार केला आणि रात्रभर जागून राहिल्यानंतर तो भगवान सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी निघाला। त्या दिवशी ब्राह्मणांना इतर दिवसापेक्षा जास्त दान मिळाले। त्या भिक्षेने आणि आपल्या प्रियजनांच्या मदतीने कसे तरी ब्राह्मणाने भगवान सत्यनारायणाची पूजा केली। पूजा झाल्यावर त्या गरीब ब्राह्मणाचे सर्व दुःख दूर झाले। हळूहळू तो अनेक मालमत्तेचा मालक बनला। ब्राह्मण दर महिन्याला ही पूजा नित्यनियमाने करू लागला। श्री सुतजी म्हणाले, जो कोणी अशा प्रकारे भगवान श्री सत्यनारायणाची खरी भक्तिभावाने पूजा करतो तो सर्व प्रकारच्या दुःखापासून आणि पापापासून मुक्त होतो। यावर ऋषी म्हणाले, हे सर्वज्ञ सुताची त्या ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सत्यनारायणाची पूजा आणखी कोणी केली, तुम्ही आम्हाला याबद्दल सांगा। मग सुतजी पुढे म्हणाले, ज्यांनी हे व्रत पाळले त्या सर्व लोकांबद्दल मी तुम्हाला सांगेन, लक्षपूर्वक ऐका। एकदा तो गरीब ब्राह्मण संपत्ती मिळवून आपल्या कुटुंबियासह हे व्रत करण्याची तयारी करत होता। तेवढ्यात एक म्हातारा लाकूड विकायला आला। तो लाकूड बाहेर ठेवला आणि स्वतः ब्राह्मणाच्या घरात गेला। तहानेने व्याकुळ झालेला लाकूड विक्रेता जेव्हा घरात आला तेव्हा त्याने पाहिले की ब्राह्मण पूजेसाठी बसला आहे। त्याने ब्राह्मणाला नमस्कार करून विचारले, हे ऋषी, तुम्ही कोणती तपश्चर्या करत आहात आणि ते केल्याने काय फळ मिळेल? लाकूड तोडायच्या प्रश्नाला उत्तर देताना ब्राह्मण म्हणाला, हे व्रत भगवान सत्यनारायणाचे आहे। असे केल्याने मनाची इच्छा पूर्ण होते। या व्रताचे पालन करून मला धनप्राप्ती झाली आहे। ब्राह्मणाकडून हे व्रत ऐकून लाकूड तोड करणाऱ्याला खूप आनंद झाला। त्यांनी चरणामृत आणि प्रसाद स्वीकारला आणि लगेच त्याच्या घरी गेले। घरी आल्यावर त्याने ठरवले की कोणत्याही परिस्थितीत आपणही सत्यनारायणाची पूजा करणारच। यासाठी तो एका शहरात लाकूड विकायला गेला, जिथे मोठ्या संख्येने श्रीमंत लोक राहत होते। तिथे त्याला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळाले। त्यानंतर मिळालेल्या पैशातून लाकूड तोड करणाऱ्याने सत्यनारायण व्रतासाठी लागणारे गव्हाचे पीठ, केळी, तूप, साखर, दूध असे सर्व साहित्य खरेदी केले। यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांनाही बोलावून भगवान सत्यनारायणाचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळले। ही पूजा केल्यावर लाकूड तोड्यालाही संपत्ती मिळाली आणि शेवटी त्याला वैकुंठ धाम प्राप्त झाले।